भोंदूकराची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार। भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशी होण्याची शक्यता। खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गांचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदूकरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर। खरातला सरकारने राजमान्यता दिली होती, संजय राऊतांचा आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावे, अंबादास दानवेंचा दावा। निलेश साकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह साकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली साकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्यांना कोकाटेंना मंत्रीपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला, लवांडे यांचा गंभीर आरोप। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसरा धक्का। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांचा यशस्वीपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींचा। नालासोपारा पूर्वमधील गुजरात सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार। धानिवबाग येथील सीएनजी पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील। रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं समोर। विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अकोल्यात तापमानाचा पारा सर्वाधिक 41। पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। गोव्यासाठी 7, बंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं। तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि वाराणसी, इंदोरसाठी नियमित सेवा सुरू होणार। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान रात्रीपासून 19 तासांचा ब्लॉक। 300 लोकल रद्द। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक। तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद राहणार।